नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मार्क ट्वेन हा टॉपिक सुरू केलेला आहे. एक अमेरिकेमधील लोकप्रिय लेखक सॅम्युएल लॅगॉर्ड क्लेमेंट्स यांचे टोपण नाव मार्क ट्वेन आहे. ते एक लेखक, व्याख्याते, तत्वज्ञानी आहे. त्यांच्या रोजच्या जीवनामधून अनेक विनोदी किस्से घडतात, विनोदी गोष्टी घडतात आणि त्या गोष्टी आपण पाहत आहोत. रोजच्या जीवनामध्ये ते विनोदी शैलीने कसे बोलायचे आणि त्यांच्या बोलण्याचा प्रभाव इतरांच्यावर कसे पाडायचे हे आपण त्यांच्या 2-3 दैनंदिन उदाहरणामधून पाहिलेले आहोत. खूप स्वच्छंदी जीवन जगणारे असे मार्क ट्वेन स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता याचे ते समर्थक होते. त्याचबरोबर युद्ध, साम्राज्यवाद यांना त्यांचा ठाम विरोध होता हे आपण काल पाहिलो. तर पेज नंबर 44 बानो इंग्रजी स्पेलिंग मधील सुधारणा याच्याबद्दल आपण शिकायचं आहे. मार्क ट्वेन वन्स प्रपोज्ड प्रस्ताव मांडणे, अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला, एक प्रस्ताव मांडला. मार्क ट्वेन वन्स प्रपोज्ड अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. एकदा मार्क ट्वेन इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. फॉर एक्झाम्पल, इन इयर फर्स्ट दॅट युजलेस लेटर सी would be dropped to be replaced either by K or S, and likewise X would not longer be part of the alphabet. उदाहरणार्थ, पहिल्याच वर्षी सी हे निरुपयोगी अक्षर गाळून त्या ऐवजी के किंवा यस हे अक्षर घेतले जावे. त्याचप्रमाणे यक्स हे अक्षर अल्फाबेट मधून, मुळाक्षरांच्या मधून पूर्ण काढून टाकावे असा त्यांनी मार्क ट्वेन यांनी प्रस्ताव मांडला. बघा परत. फॉर एक्झाम्पल, इन इयर फर्स्ट दॅट युजलेस लेटर सी वुड बी ड्रॉप्ड टू बी रिप्लेस्ड. त्या रिप्लेस्ड मध्ये पाहिला तर सी ऐवजी यस आले. आयदर बाय के और यस, and likewise X would no longer be part of the alphabet. पहिल्याच वर्षी निरुपयोगी सी अक्षर गाळून त्या जागी के किंवा हे यक्स अक्षर घेण्यात यावे. त्याचप्रमाणे यक्स हे अक्षर मुळाक्षरांच्या मधून पूर्णपणे काढून टाकावे अशी योजना मार्क ट्वेन यांनी ऐकली. द ओनली केस, बघा, CASE पाहिजे, सी ठिकाणी के घेतलं. इन विच सी वुड बी रिटेन वुड बी द CH फॉर्मेशन विच विल बी डेल्ट विथ लॅटर. सी हे अक्षर फक्त CH या 2 अक्षरांचा जेव्हा संयोग होतो, म्हणजे जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच वापरले जाईल आणि त्याबद्दल ही नंतर ठरवले जाईल. विच विल बी डेल्ट विथ लॅटर. बघा, आणि सी हे अक्षर ज्या ठिकाणी CH हे अक्षर एकत्रित येतं
त्या ठिकाणी तसेच ठेवले जाईल, वापरले जाईल आणि त्याच्याबद्दल परत आणखीन निर्णय घेण्यात येईल असे मार्क ट्वेन यांनी, म्हणजे की भाषाशास्त्रानुसार त्या स्पेलिंगमध्ये रिफॉर्म करायचं, सुधारणा करायचं. द ओनली केस इन विच C would be retained would be the CH formation which we date with letter. C हे अक्षर ज्या ठिकाणी CH एकत्रितपणे येतात तेव्हाच वापरले जाईल, की जे नंतर परत ठरवले जाईल, which will be dealt with later. Year 2 might reform W spelling so that which and one would take the same consonant while WH मध्ये W फक्त. While year 3 might well abolish रद्द करणे while replacing it with I, and year 4 might takes the G-J anomaly once and for all. anomalyचा अर्थ अनियमितपणे. बघा, दुसऱ्या वर्षी W या स्पेलिंगमध्ये सुधारणा करण्यात यावी येईल, जेणेकरून विच आणि वन हे दोन्ही शब्द एकाच व्यंजनाने सुरू होतील, की जेणेकरून विच आणि वन हे दोन्ही शब्द एकाच व्यंजनाने सुरू होतील. आणि तिसऱ्या वर्षी वाय हे अक्षर पूर्णपणे वगळून त्याऐवजी आ हे अक्षर घेता येईल. चौथ्या वर्षी जी आणि जे यांचा गोंधळ जो आहे, अनियमितपणा जो आहे, तो ठीक बरोबर केला जाईल असा प्रस्ताव मांडला. परत बघा, थोडंसं बाळांनो किचकट आहे, फक्त एका अक्षराऐवजी वेगळे शब्द. सी ऐवजी एस किंवा के, CH ऐवजी फक्त सी. Year 2 might reform W spelling so that which and one would take the same consonant, while year 3 might well abolish Y, replacing it with I, and the year 4 might likes the G and J, takes the G and J anomaly once and for all. बघा, दुसऱ्या वर्षी W या स्पेलिंग मध्ये सुधारणा करण्यात येईल, जेणेकरून विच आणि वन या शब्दामध्ये एकच कन्सोनंट घेतले जाईल. तर तिसऱ्या वर्षी वाय हे अक्षर रद्द करून त्या ठिकाणी आय ठेवण्यात येईल. आणि चौथ्या वर्षी जी आणि जे यांचा वापर करताना जो गोंधळ होतो, यांच्यामधील विसंगती दुरुस्त करता येईल. जनरली देन द इम्प्रूव्हमेंट वुड कंटिन्यू इयर बाय इयर. बघा, आय ठिकाणी वाय ठिकाणी आय ठेवलं. विथ इयर 5 डुईंग अवे विथ युजलेस डबल कन्सोनंट, and year 6 to 12 or so modifying vowels and remaining vowels and unvowels consonant, voice and unvoiced consonant. बघा बाळांनो, मग दरवर्षाला अशा शब्दामध्ये सुधारणा होत जाईल. म्हणजेच 5व्या वर्षी शब्दामधील दुहेरी व्यंजने, डबल कन्सोनंट दुहेरी व्यंजने वगळता येईल. निरुपयोगी व्यंजने सुद्धा वगळता येईल. आणि 6 ते 12 वर्षाच्या आसपास स्वर आणि उर्वरित व्यंजने, स्वर आणि रिमेनिंग वॉवल्स, उर्वरित व्यंजने बदलता येते. 15व्या वर्षापर्यंत सी वाय आणि एक्स यासारख्या अनावश्यक अक्षरांचा CH, SH, TH
या अक्षरांना पर्याय म्हणून अखेर उपयोगी करता येऊ शकेल की जी बाळू परत फक्त पहिल्या 4 ओळीचा बघा थोडंसं किचकट आहे. जनरली देन द इम्प्रूव्हमेंट वुड कंटिन्यू इयर बाय इयर विथ year 5 doing away with useless double consonant and year 6 to 12 also modifying vowels and remaining vowels and unvowels voice and unvoiced consonant. मग सामान्यपणे सहसा दर वर्षाला असे त्या स्पेलिंग मध्ये सुधारणा होत जाईल. 5व्या वर्षी दुहेरी व्यंजने वगळता येईल आणि निरुपयोगी सुद्धा व्यंजने वगळता येईल आणि 6 ते 12व्या वर्षापर्यंत स्वर आणि उर्वरित व्यंजने सुद्धा बदलता येईल. स्वर आणि उर्वरित व्यंजने सुद्धा बदलता येईल. बाय इयर 15 or so it would finally be possible to make use of the radiant letters C, Y and X. By now just a memory in the minds of old Dordrecht. Dordrecht चा अर्थ वयस्कर लोक to replace CH, SH, TH respectively. थोडंसं बाळू व्यवस्थित समजावून घ्या. बाळू 15व्या वर्षी C, Y आणि X यासारख्या अनावश्यक अक्षरांचा CH, SH, TH या अक्षरांना पर्याय म्हणून अखेर उपयोग करता येऊ शकेल जी आतापर्यंत फक्त वयस्कर लोकांच्याच स्मरणात आठवणीत राहिली होती. बघा परत. बाय इयर 15 or so it would finally be possible to make use of the radiant letters C, Y and X, and by now just a memory in the mind of old Dordrecht, in the man of the old Dordrecht, to replace CH, SH, TH respectively. 15व्या वर्षापर्यंत C, Y आणि X यासारख्या अनावश्यक अक्षरांचा CH, SH आणि TH या अक्षरांना पर्याय म्हणून अखेर उपयोग करता येऊ शकेल की जी अक्षरे आतापर्यंत फक्त वयस्कर लोकांच्याच स्मरणामध्ये होती. फायनली देन आफ्टर सम 20 years of और ग्राफिकल चा अर्थ की लेखन रचना शुद्ध लेखन पद्धती असं म्हणा. रिफॉर्म वी वुड हॅव अ लॉजिकल कोरंट स्पेलिंग इन यूज देअर आफ्टर दी इंग्लिश स्पेलिंग वर्ल्ड. बघा काय म्हणलं. अशा रीतीने अखेर 21 वर्षाच्या शुद्ध लेखन पद्धतीमधील सुधारणा आणि नवरचनेनंतर इंग्रजी बोलणाऱ्यांच्या जगात तर्कशुद्ध आणि लॉजिकल तर्कशुद्ध आणि सुसंगत शब्दांचे स्पेलिंग आपल्याला आढळतील. बघा. फायनली देन आफ्टर सम 20 years of orthographical reform we would have logical and coherent spelling in use in English speaking world. बघा अशा रीतीने अखेर 21 वर्षाच्या शुद्ध लेखन पद्धतीमधील सुधारणा आणि नवरचनेनंतर इंग्रजी बोलणाऱ्यांच्या जगात एक तर्कशुद्ध आणि सुसंगत शब्दांचे स्पेलिंग आपल्याला आढळतील. हे बाळू थोडंसं किचकट आहे. फक्त काय म्हणलं गेलं की मार्क ट्वेन इंग्रजी स्पेलिंगमध्ये सुधारण्याचा प्रस्ताव
मांडला. दरवर्षी काही स्पेलिंगमध्ये सुधारणा होते. सी ऐवजी के किंवा यश ठेवायचं, वाय ऐवजी आय ठेवायचं, असे भाषाशास्त्रानुसार दरवर्षी इंग्रजीमध्ये काही वर्षापर्यंत स्पेलिंगमध्ये सुधारणा होईल असं सांगितलं गेलं. अजून एक किस्सा, एक रंजक गोष्ट बघा. वन डे ड्युरिंग हिज टेन्युअर कार्यकाळ ॲज द एडिटर ऑफ स्मॉल मिझोरी newspaper, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. एके दिवशी छोट्याशा मिझोरी वर्तमानपत्राचे संपादक असताना मार्क ट्वेन एके वेळी मिझोरी वर्तमानपत्राचे संपादक होते. त्या संपादकाच्या कार्यकाळामध्ये मार्क ट्वेन यांना एक पत्र मिळाले. मार्क ट्वेन यांना वाचकांच्याकडून एक पत्र मिळाले की ज्या वाचकाला पेपरामध्ये कोळी किडा सापडला होता. एक कोळी किडा सापडलेला होता. बघा, वन डे ड्युरिंग हिज टेन्युअर ॲज द एडिटर ऑफ स्मॉल मिझोरी न्यूजपेपर, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. एके दिवशी एका छोट्या मिझोरी वर्तमानपत्राचे संपादक असताना मार्क ट्वेन यांना एका वाचकांच्याकडून एक पत्र मिळाले की ज्या वाचकांना त्यांच्या पेपरामध्ये कोळी किडा सापडला होता. He wondered whether this portended की भाकीत करणे, गुड और बॅड लक. मग पेपरमध्ये कोळी किडा असणं हे शुभ संकेत आहे का अशुभ संकेत आहे असे ते वाचक विचार करू लागले. He wondered whether this portended good or bad luck. मग त्या वाचकांना प्रश्न पडला की पेपरामध्ये कोळी किडा आढळणे हे शुभ संकेत मानायचं काय अशुभ संकेत. यासाठी तो वाचक मार्क ट्वेन यांना पत्र लिहून विचारतो की मला पेपर वाचत असताना पेपरामध्ये कोळी किडा सापडला, मग ते बॅड लक का गुड लक. बघा, यावरून या शंकेवरती, या प्रश्नावरती मार्क ट्वेन त्यांच्या विनोद बुद्धीने कसे उत्तर देतात. फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, ट्वेन रिप्लाइड, इज नायदर गुड लक और बॅड. मार्क ट्वेन प्रत्युत्तर दिले, पेपरमध्ये कोळी किडा सापडणे हे शुभ संकेत पण नाही आहे आणि अपशकुन पण नाही आहे. बघा, फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, Twain replied, is neither good luck or bad. मार्क ट्वेन मग प्रत्युत्तर दिले, तुमच्या पेपरमध्ये कोळी किडा सापडणे हे शुभ किंवा अशुभ सुद्धा नाही आहे. The spider was merely looking over our paper to see which merchant was not advertising, so that he could go that store, spin his web across the door. Spin विणणे, वेब जाळे, and lead a life of undisturbed peace ever afterward. बघा, आपल्या पेपरमध्ये व्यापारी लोक जाहिराती द्यावेत आणि आपल्या पेपरचा खप जास्त व्हावा, पेपरचा फायदा व्हावा, या दृष्टीने किती मार्मिकपणे उत्तर दिले. मार्क ट्वेन प्रथम म्हणाले की पेपरमध्ये कोळी किडा सापडणे हे शुभ संकेत पण नाही आहे आणि अशुभ संकेत पण नाही आहे. तो कोळी किडा आमच्या पेपरमध्ये फक्त हे पाहत होता की कोणता व्यापारी त्यांच्या मालाची जाहिरात करत नाही आहे
जेणेकरून तो कोळी किडा त्याच्या गोदामामध्ये जाऊ शकेल, त्याच्या दरवाजाला एक जाळे विणू शकेल आणि त्यानंतर जाळे विणून तेथे निवांत जीवन जगू शकेल. कारण की तो व्यापारी त्यांच्या मालाची जाहिरात करत नसल्यामुळं की तो माल विकला जाणार नाही आहे. काही व्यापारी आपल्या पेपरमध्ये त्यांच्या मालाची जाहिरात करावी हा त्या पाठीमागचा हेतू होता. बघा पुढे सांगतोय, द स्पायडर वॉज merely looking over our paper to see which merchant was not advertising, so that he could go to that store, spin his web across the door and lead a life of undisturbed peace ever afterward. तो कोळी किडा आमच्या पेपरमध्ये फक्त हे पाहत होता, मियरली फक्त हे पाहत होता की कोणता व्यापारी त्यांच्या मालाची जाहिरात करीत नव्हता, जेणेकरून तो व्यापारी त्या गोदामाकडे तो कोळी किडा, जेणेकरून तो कोळी किडा तो स्पायडर त्या गोदामाकडे जाऊन त्या गोदामाच्या दरवाजावर एक जाळे विणू शकेल आणि त्यानंतर की अनडिस्टर्ब्ड जीवन, की म्हणजे शांत जीवन जगू शकेल. अशा विनोदी बुद्धीने आणि आपला फायदा सुद्धा म्हणजे थोडक्यात काय की लोक कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा मनामध्ये बाळगू नयेत हे पण ते काळजी घ्यायचे. त्याचबरोबर विनोदी बुद्धीने ते उत्तर द्यायचे. बघा, एक योगायोग त्यांच्या जीवनामध्ये घडलेला त्यांचा जन्म आणि मृत्यू याबद्दलचा एक योगायोग बघा. पुढील किस्सा सांगतोय, मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज एराइडेड सूचित करणे, आगाऊ भाकीत करणे, बाय रिटर्न ऑफ हेलेज कॉमॅट. मार्क ट्वेन यांचा जन्म आणि हॅलेनचा धूमकेतू, हॅलेनच्या धूमकेतूचे पुनरागमन जे दर 86 वर्षाने हॅलेचा धूमकेतू येतो आणि मार्क ट्वेन यांचा जन्म आणि हॅले या धूमकेतूचे पुनरागमन या दोन्ही 1835 सालच्या नोव्हेंबर महिन्यामधील विशेष घटना नोव्हेंबर महिन्यामध्ये घडल्या. म्हणजे जेव्हा 1835 साली मार्क ट्वेन यांचा जन्म झाला त्याच दिवशी मार्क ट्वेन यांच्या जन्मादिवशीच हॅलेचा धूमकेतू अवकाशात चमकला. ट्वेन, who often remarked upon this curiosity, come to think of himself and comet as uncountable freaks. फ्रिक म्हणजे विलक्षण, विचित्र, कॉस्मिकली लिंक्ड, वैश्विक दृष्ट्या कॉस्मिकली, हॅव्हिंग केम इन टुगेदर ही डिक्लेअर्ड दे वुड गो टुगेदर. बघा, या योगाबद्दल मार्क ट्वेन यांना नेहमीच उत्सुकता वाटायची की ते स्वतः आणि तो धूमकेतू या दोन्ही गोष्टी अतिशय विलक्षण गोष्टी असून, अनकाउंटेबल फ्रिक्स, अत्यंत विलक्षण गोष्टी असून त्यांचा एकमेकांशी वैश्विक संबंध आहे. कॉस्मिकली लिंक्ड, ते एकमेकांशी वैश्विक दृष्ट्या जोडले गेले असे ते म्हणायचे. आणि त्यानंतर ते जाहीर केले ते दोघे एकत्र या जगात आलेले आहेत आणि ते दोघे एकत्रच या जगामधून जातील असे ते जाहीर केले. बघा परत, ट्वेन, who often remarked upon this curiosity, came to think of himself
and comet as uncountable freaks, cosmically linked, having come in together, he declared they would go out together. बघा, आणि या योगायोगाबद्दल की मार्क ट्वेन यांना नेहमीच उत्सुकता वाटायची. मग ते स्वतःबद्दल आणि त्या कॉमेटबद्दल असे विचार केले की ते दोघेही अतिशय विलक्षण अशा गोष्टी आहेत. स्वतःबद्दल आणि धूमकेतू बद्दल असा विचार केले की ते दोघेही विलक्षण गोष्टी आहेत आणि एकमेकांशी वैश्विकदृष्ट्या जोडले गेले. आणि त्यानंतर ते जाहीर केले ते दोघे या जगामध्ये एकत्र आलेले आहेत आणि ते दोघे या जगामधून एकत्र जातील. आणि बघा, असं जाहीर केले आणि खरंच काय झालं, काय घडलं. इनफॅक्ट ट्वेन वॉज प्रूव्हन राईट, आणि खरोखरच ट्वेन यांचं भाकीत खरं ठरलं. ट्वेन यांचं खरंच जे काय होतं ते भाकीत खरे ठरले. ऑन द नाईट ऑफ हिज डेथ इन एप्रिल 1910, हॅलेस कॉमेट वन्स अगेन ब्लेज्ड थ्रू द स्काय. ब्लेज्ड, जळाले म्हणजे आकाशातून निघून जाणे. सॉरी. एप्रिल 1990च्या रात्री मार्क ट्वेन यांच्या मृत्यूच्या रात्रीच तो हॅलेचा धूमकेतू आकाशात झळाळत चमकत निघून गेला. बघा, हा फक्त निव्वळ योगायोग. मार्क ट्वेन म्हणले होते, मी आणि धूमकेतू एक विलक्षण गोष्ट आहोत आणि आम्ही या विश्वाशी जोडले गेले आहोत. आणि खरंच मार्क ट्वेन म्हणाले होते की ते दोघे या जगात एकत्र एकाच दिवशी आले आणि या जगातून एकत्र एकाच दिवशी जातील. आणि खरंच मार्क ट्वेन यांचं बोलणं खरे झाले होते. एप्रिल 1990 मार्क ट्वेन यांच्या मृत्यूच्या रात्रीच, एप्रिल 1910 मार्क ट्वेन यांच्या मृत्यूच्या रात्रीच हॅलेचा धूमकेतू आकाशामधून झळाळत प्रकाशत तेथून निघून गेला, त्या अवकाशातून निघून गेला. म्हणजेच मार्क ट्वेन आणि धूमकेतू जगामध्ये एकत्र आले आणि जाताना सुद्धा एकत्र गेले. मार्क ट्वेन 86 वर्ष जगले आणि धूमकेतू दर 86 वर्षांनी येतो. ठीक आहे बाबा, येथे मार्क ट्वेन यांच्या जीवनामधील काही विनोदी किस्से घटना आपण पाहिलो. आता काही कोटेशन्स मार्क ट्वेन यांनी काही सांगितलेले सुविचार आपण पाहायचा. काही म्हणी, काही कोटेशन्स बघा, काही अवतरणे असं म्हणतो आपण त्याला, काही चांगले विचार. एप्रिल फूल्स डे म्हणजे काय बघा. 1 एप्रिलला आपण एप्रिल फूल म्हणून साजरा करतो. आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना आपण खोटं बोलून फसवतो. एक तो गमतीचा भाग झाला. पण मार्क ट्वेन यांच्या मतानुसार एप्रिल फूल हा दिवस म्हणजे काय. दिस इज द डे अपॉन विच वी आर रिमाइंडेड of what we are on order 364. बघा, हा असा दिवस असतो की इतर 364 दिवसामध्ये आपण कोण आणि कसे असतो याची आठवण करून देणार हा दिवस आहे. काय म्हटलं बघा, एप्रिल फूल दिवस म्हणजे हा असा दिवस आहे की आपण इतर 364 दिवसामध्ये कसे असतो हे आठवण करून देणारा तो दिवस आहे. म्हणजे आपण इतर दिवशी सुद्धा मूर्खासारखंच वागतो, त्या दिवशीच फक्त मूर्खासारख्या गोष्टी करत नाही, तर इतर 364 दिवसामध्ये आपण कसे आहोत, कसे वागतो हे आठवण करून देणारा दिवस आहे.
अ मॅन कॅनॉट बी कम्फर्टेबल विदाउट हिज ओन अप्रुव्हल. मनुष्य स्वतःच्या मान्यतेशिवाय निश्चित राहू शकत नाही. म्हणजेच काय की त्याच्या मनाला पटलं तर त्याला बरं वाटतं. स्वतःला ते स्वीकारणीय पाहिजे तरच मनुष्य कम्फर्टेबल असतो. उगाच दुसऱ्याने सांगितलं म्हणून ते चांगलं आहे किंवा तू चांगले वागतोस असं नाही आहे. तर मनुष्य त्या माणसाला जर स्वतःलाच बरे वाटले, स्वतःच्या मनाला पटलं तर तो निश्चिंत कम्फर्टेबल राहू शकतो. अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक विक्षिप्त अंटिल द आयडिया सक्सेस. बाळांनो, एका माणसाला एखादी नवीन कल्पना सुचली असेल आणि ती नवीन कल्पना जर तो अंमलात नाही आणला, उपयोगात नाही आणला, तर तो माणूस विक्षिप्त आहे असं म्हणायचं. म्हणजेच काय की तुमच्या मनामध्ये खूप चांगल्या कल्पना असतील, खूप चांगले विचार असतील, पण जर तुम्ही ते विचार आणि त्या कल्पना सत्यामध्ये नाही उतरवला तर त्या चांगल्या विचारांना, चांगल्या कल्पनेला काहीही अर्थ नाही. बघा, म्हणजेच काय, ती व्यक्ती विक्षिप्त ठरते. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. बघा, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. वय हा मुद्दा मनाच्या मानण्यावर अवलंबून असतो. बाबा, वय हे आपल्या मानण्यावर अवलंबून असते. तुम्ही जर तो मानला तर महत्वाचा, नाही तर तो महत्वाचा नाही. मी की 40 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, 60 वर्षाचा आहे, वय हे फक्त मानण्यावर असतं. की माझं इतकं वय झालं म्हणून मी हे करू शकत नाही. काही लिमिटेशन असतात, पण सगळ्याच गोष्टींना वय हे लिमिटेशन नाही. बाळा, जर तुम्ही अनेक उदाहरणे पाहिला तर वयाच्या 60 नंतर काही लोक उद्योग सुरू करून यशस्वी झाले. म्हणून वय हा मुद्दा आपल्या मानण्यावर अवलंबून आहे. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. जर तुम्ही ते मनावर नाही घेतला तर वयाचा काही संबंध नाही. की माझं वय झालंय, मी तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे, मला तुझ्यापेक्षा खूप चांगलं कळते, असं नाही आहे बाळा. आपली बुद्धी, आपला प्रामाणिकपणा हे अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून वय हा मुद्दा आपल्या मानण्यावर अवलंबून असतो. जर तुम्ही नाही मानला तर इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. जर तुम्ही वय मनावर नाही घेतला तर त्याला काही महत्त्व नाही. म्हणून वयाचा विचार करण्यापेक्षा चांगल्या कृतीचा विचार करा, चांगल्या गोष्टी अंमलात आणा. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग दिस वन. काय म्हणलं बघा, ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग दिस वन. सर्वच पिढ्या या पिढीसहित असत्य असतात. किंवा इथं आपण सर्वसामान्य विधाने म्हणूया, जनरलायझेशन सर्वसामान्य विधाने हे सर्व खोट्या असतात. आणि या सहित म्हणजे मी काही जे बोलतोय हे सुद्धा असत्य आहे. म्हणजे सर्वसामान्य विधाने असत्य असतात, मी जे आता बोलतोय याच्या सहित. म्हणजे विनोदी दृष्टीने हे बोललं गेलं बा. बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स, यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. आरोग्यविषयक पुस्तके वाचत असताना काळजीपूर्वक वाचा. कारण काही जण इतके तंतोतंत ते पाळतात, आहे तसं ते फॉलो करायचं. जर त्यामध्ये काहीतरी मिसप्रिंट असेल तर तुमचा कदाचित जीव जाईल, तुम्हाला त्याचा त्रास होईल. म्हणून आरोग्याची पुस्तके वाचत असताना काळजीपूर्वक वाचा. यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. त्यामध्ये झालेल्या मिसप्रिंटमुळे कदाचित तुमचा जीव जाऊ शकेल. म्हणजेच काय
जीवन इतकं सिरियस जगू नका, स्वच्छंदीपणाने आनंदाने जगा. आहे तसं अगदी नियमावर बोट ठेवून जगू नका. जीवन स्वच्छंदीपणाने आपल्या आवडीने जगा. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल, बट कीप अ टायडी सोल. बघा, एक वेळ तुमची राहणी कसे असू द्या, पण तुमचं मन स्वच्छ असलं पाहिजे. बी केअरलेस इन युअर ड्रेस. तुमच्या पोशाखाबद्दल तुम्ही थोडंसं निष्काळजी असाल तरी ठीक आहे, बट कीप अ टायडी सोल. पण तुमचं मन तुम्ही स्वच्छ ठेवा. तुमचं मन तुम्ही पवित्र आणि स्वच्छ ठेवा. एक वेळ कपडे मळलेले असतील, काही वेळा कपडे चुरगाळलेले असतील तरी चालेल, कपडे जुने असतील, मळलेल्यापेक्षा कपडे जुने असतील, चुरगाळलेले असतील तरी चालेल, पण तुमचं मन स्वच्छ ठेवा. मनामधील विचार चांगले ठेवा. क्लासिक. A book which people praise and don't read. क्लासिक वाङ्मय, साहित्य, अभिजात वाङ्मय, की अशी पुस्तके असतात की जे लोक त्यांचं खूप कौतुक करतात पण वाचतच नाही. काही लोक आहेत चांगल्या गोष्टींचं खूप कौतुक करतात पण ते स्वतःमध्ये आत्मसात करत नाही. प्रथम चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आत्मसात करा. चांगल्या गोष्टी असतील तर स्वीकारा आणि मग त्याचं कौतुक करा. नुसतं वरवरचं कौतुक करा. अ क्लासिक, अ बुक विच पीपल प्रेज बट अँड डोंट रीड. अभिजात वाङ्मय, की हे असं पुस्तक आहे की ज्याचे लोक कौतुक करतात पण वाचत नाही. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. बघा, आपण मार्क ट्वेन यांच्या जीवनामधून पाहिलो. विनोद, आनंदी राहणं, खूप हसणं खरंच जीवन आनंदात जगण्याचा एक उपाय आहे. आता टी व्हीवर तुम्ही अनेक कॉमेडी शोज पाहता. जेव्हा तुम्ही कॉमेडी शो पाहत असता तेव्हा तुमचं मन खूप रिलॅक्स होतं, तुम्ही खूप कम्फर्टेबल होता. आणि तुम्हाला माहीत आहे, हसण्याने, आनंदी राहण्याने हृदयाचे रोग सुद्धा कमी होतात. आपले रक्तदाब, ब्लड प्रेशर वगैरे नियंत्रित राहतं. आपण नेहमी आनंदात राहतो. बघा, ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. विनोद, हास्य हे मनुष्य जातीला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे. ब्लेसिंग, वरदान. जेव्हा माणूस खूप आनंदात असतो, जेव्हा माणूस प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो, नेहमी हसतमुख असतो, तेव्हा खरंच की तो खूप सुखी असतो आणि इतरांना सुद्धा आनंदात ठेवतो. तो पण आनंदी राहतोच आणि इतरांना पण आनंदी ठेवतो. म्हणून ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. विनोद हे मानव जातीमधील सर्वात मोठे वरदान आहे. I am an old man and have known a great many troubles, but most of them never happened. मी एक वयोवृद्ध असा गृहस्थ आहे, त्यामुळे मला अनेक समस्या माहीत आहेत, अनेक अडचणी माहीत आहेत, पण त्यामधील अनेक अडचणी घडल्याच नाहीत. जर तुम्ही त्या अडचणींना घाबरला तर त्या अडचणीचा त्रास होईल. त्या अडचणी घडल्या असं म्हणलं जाईल. जर तुम्ही त्या अडचणींना न घाबरता त्यामधून धैर्यानं, धाडसाने मार्ग काढत गेला तर नक्कीच तुम्हाला त्या अडचणी घडल्या आहेत असं वाटणार नाही. म्हणून मार्क ट्वेन म्हणतात, मी एक असा वयोवृद्ध ग्रस्त आहे की माझ्या जीवनामध्ये अनेक मला अडचणी माहीत आहेत, पण त्या माझ्या जीवनामध्ये कधी घडल्याच नाही. का घडल्या नाही तर मी ते कधी मनावर घेतलंच नाही, खूप त्याचं टेन्शन घेतलंच नाही. आलेल्या प्रत्येक अडचणीला धैर्याने तोंड देत त्यामधून मार्ग काढत निघालो. म्हणून अडचणी माहीत होत्या, अडचणी आल्या पण त्या घडल्या नाहीत. का घडल्या नाहीत? मी त्या घडू दिल्या नाहीत.
कारण मी प्रत्येक अडचणीला धैर्याने तोंड दिलो, त्या अडचणींना घाबरलो नाही, खचलो नाही. आय मस्ट हॅव अ prodigious quantity of mind, prodigious प्रतिभावंत. It takes me as much as week sometimes to make it up. बघा, मी एक प्रतिभावंत नक्कीच असावा. मी एक प्रतिभावंत म्हणजे माझ्याकडे प्रतिभावंत बुद्धी, प्रतिभावंत मन असलं गेलंच पाहिजे. कारण त्याला एखाद्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी कधी मला अक्षरशः एक आठवडा लागतो. काय म्हटलं बघा विनोदाने, आय मस्ट हॅव prodigious quantity of mind. It takes me as much as week sometimes to make it up. की माझ्याकडे एक प्रतिभावंत मन असलं पाहिजे, माझ्याकडे एक प्रतिभावंत बुद्धी असली पाहिजे. पण ते घेण्यासाठी काही वेळ मला एक आठवडा लागतो. म्हणजे कोणत्या गोष्टी स्वीकारण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्यासाठी मला एक आठवडा लागतो. थोडक्यात की काही गोष्टीचे निर्णय आपण घेतलो पाहिजे, विचार करून निर्णय आपण घेतलो पाहिजे. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. जर तुम्ही एकदा की सत्य सांगून टाकलं तर तुम्हाला काहीही आठवावे लागणार नाही. एकदा की तुम्ही सत्य सांगून टाकलं तर तुम्हाला परत काही आठवावं लागत नाही. कारण एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोटे बोलावे लागतात. एक खोटं बोलला तर ते खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतं. मग आपल्या मेंदूला स्ट्रेस ताण द्यावा लागतो. म्हणून काही का असे ना, बक्षीस मिळो अगर शिक्षा मिळो, बक्षीस मिळो अगर शिक्षा मिळो, जे काय ते खरं सांगून टाकायचं. एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्हाला बक्षीस मिळो अगर शिक्षा, जे काय ते खरं सांगून टाकायचं. एकदा खरं बोलला नंतर खूप त्रास होतो, नंतर काही आपल्याला आठवावं लागत नाही. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. जर तुम्ही एकदा सत्य सांगून टाकलं तर तुम्हाला काहीही आठवावे लागत नाही. बघा पुढील कोटेशन्स. It is better to deserve honors and not have them than to have them and not deserve them. बघा की योग्यता नसताना सन्मान मिळण्यापेक्षा तो सन्मान मिळवण्यास पात्र होणे किंवा तो सन्मान न घेणे हे अधिक श्रेष्ठ. इट इज बेटर टू डिझर्व ऑनर्स अँड नॉट हॅव देम दॅन टू हॅव देम अँड नॉट डिझर्व देम. बघा, जर आपली योग्यता नसेल, एखाद्या सन्मानास पात्र होण्यास योग्यता नसेल, तर त्या सन्मानास पात्र होण्यास तयार होणं किंवा तो सन्मानच न स्वीकारणं हे नेहमी योग्य. जर तुमची पात्रता नसेल, योग्यता नसेल, तर आयते सन्मान स्वीकारू नका. त्या सन्मानास पात्र नक्कीच होण्याची तयारी ठेवा. इट इज बेटर to keep your mouth closed and let people think you are a fool than to open it and remove all doubt. बाळांनो, तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असे लोकांना वाटले तरी चालेल, पण आपले तोंड उघडून त्यांची शंका खरी होऊ देऊ नका. काय म्हटलं बघा, काही वेळेस आपण आपलं तोंड बंद ठेवणं हेच बरं. काही वेळेला काही वाद होतो, विवाद होतो, अशा वेळेस किंवा काही वेळेला काहीतरी घटना घडते तेव्हा आपण त्या भावनेच्या भरात खूप बोलून जातो,
नाही नाही ते बोलून जातो. अशा वेळेस तोंड बंद ठेवणं हेच बरं आणि लोकांना विचार करू द्या की तुम्ही मूर्ख आहात असं समजू द्या. तोंड उघडून त्या लोकांच्या शंका खऱ्या ठरवण्यापेक्षा तुम्ही मूर्ख आहात, फूल आहात हे लोकांना वाटून दे, चालेल, पण तुम्ही तोंड उघडू नका. बघा, इट्स नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. फिक्शन काल्पनिक गोष्ट, फिक्शन हॅज टू मेक सेन्स. सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षा विलक्षण असतं. यात काही नवल नाही, कारण काल्पनिक गोष्टींना सत्य जोडावा लागतो आणि सत्य हे सत्य असतं. काय म्हटलं बघा, सत्य हे कल्पित गोष्टीपेक्षा विचित्र चमत्कारिक असते. यात काही नवल नाही, कारण कल्पित गोष्टी यांना अर्थ जोडाव्या लागतात, त्यांना जाणीवपूर्वक अर्थ द्यावा लागतो. म्हणून नेहमी सत्य बोलावे. सत्य हे सत्य असतं, सत्य हे नेहमीच श्रेष्ठ असतं. इट्स नो वंडर whenever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. जेव्हा तुमच्या बाजूने भरपूर लोक असतात असं तुमच्या लक्षात येतं, तेव्हा थांबा आणि परत विचार करा, चिंतन करा. हे लोक माझ्याच पाठीमागं आणि आत्ताच का आले, इतके दिवस माझ्यासोबत का नव्हते? तर तुमच्याकडे पैसा आणि प्रतिष्ठा आली तर लोक तुमच्या बाजूने असतात. जर तुमच्या जवळ पैसा नसेल, प्रतिष्ठा नसेल, तर तुम्हाला कोणी विचारत नाही. म्हणून जर अशी वेळ आली तर अचानकपणे लोक तुमच्यासोबत खूप गोड बोलू लागले, तुमच्या पाठीमागे, तुमच्या अवतीभोवती लोक गोळा होऊ लागले, तुमच्या जवळ येऊ लागले, तर थांबा आणि या लोकांच्या अशा वेगळ्या वागण्याबद्दल विचार करा. Whenever you find yourself on the side of majority, it is time to pause and reflect. जेव्हा तुमच्या अवतीभोवती भरपूर लोक आहेत असं तुमच्या लक्षात येतं, तुमच्या बाजूने भरपूर लोक आहेत असं तुमच्या लक्षात येतं, तेव्हा थांबा आणि पुन्हा विचार करा. Why is it that we rejoice at birth, grieve शोक करणे, at a funeral अंत्यविधी? It is because we are not person involved. बघा, जन्माच्या वेळी आपण खूप आनंद साजरा करतो आणि अंत्यविधीच्या समयी आपण शोक व्यक्त करतो. असं का? जन्माच्या वेळेस आपण आनंद व्यक्त करतो आणि अंत्यविधीच्या वेळेस आपण शोक व्यक्त करतो. कारण असं का? कारण आपण स्वतः सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होत नाही, आपण सगळ्या गोष्टी स्वीकारत नाही. इट इज बिकॉज वी आर नॉट अ पर्सन इन्व्हॉल्व. कारण आपण त्या ठिकाणी नसतो. थोडक्यात शब्दशः सांगायचा, आपण सगळ्या गोष्टी तितक्याच आनंदाने स्वीकारायला पाहिजे. जन्मसुद्धा आणि मृत्यूसुद्धा. खूप शोक करून आणि खूप आनंद करणं योग्य नाही आहे. तर सगळ्या गोष्टी आपण तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारलं पाहिजे. Why is it that we rejoice at birth and grieve at a funeral? It is because we are not the person involved. आपण आपल्या जन्माच्या वेळेला खूप आनंद व्यक्त करतो, मात्र अंत्यविधीच्या वेळेला शोक व्यक्त करतो. याचं कारण आपण आपलं चांगलं तेवढंच पाहिजे, वाईट नाही. आपण सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे आणि ते झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी समानतेनं आपण स्वीकारलं पाहिजे. वेळ संपत आलेली आहे. पुढचे कोटेशन्स आहेत, एकूण 4 कोटेशन्स आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेले 4 कोटेशन्स आपण पाहूया. आता वेळ संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेले 4 कोटेशन्स आपण पाहूया. ओके, थँक्यू.